एक तर काँग्रेस पक्ष म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुमचे सगळे तुम्ही खूप यंग आहात वयाने, पण काँग्रेस पक्ष हा एक भारतातला किंवा कुठलाही पक्ष त्यामाने हा एक राजकीय पक्ष हा जर संविधानाच्या चौकटीत काम करत असेल तर आपण लोकशाहीवर प्रेम करणारे विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीची एक गोष्ट सांगते, कारण का वयाने मी थोडीशी तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले, त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने मतानेही मी निवडून आलेले आहे. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही सगळेच आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि एवढंच नाही, पण ह्या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे फार मोठं राहिलेलं आहे. ह्या देशाचे प्रधानमंत्री पासून सरपंचापर्यंत, मग महिला आरक्षण असेल, अनेक देशांनी केलेली युद्ध असतील, मनमोहन सिंग साहेब किंवा नरसिम्हा राव साहेब यांनी केलेली मोठी इकॉनॉमिक पॉलिसी चेंजेस असतील, किंवा जेव्हा चले जाओ हा नारा ब्रिटिशांना गेला तर ह्याच काँग्रेस पक्षाने केलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे नाकारून चालणार नाही. आणि कुठलाही पक्ष छोटा मोठा एका सशक्त लोकशाहीमध्ये असतोच, पण ह्याच बरोबर ही लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे लोक त्यांची मतं मांडत असतात. त्यांच्या वक्तव्याला की हे खूप इमॅच्युअर बालिश असं वक्तव्य आहे. ज्यांनी आजपर्यंत एक व्यवस्थित भाषण सुद्धा केलेलं नाही, तो नेता काँग्रेसला काय सांगतोय असं काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून कृतज्ञ म्हटलेलं आहे. एक तर मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट जो आहे त्या गटाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, कारण का त्यांच्या एका खासदाराचं ते मत आहे, याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं ते मत असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचं काय मत आहे हे मी बोलण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्या गटाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांना तुम्हाला विचारावं लागेल, कारण का त्यांच्याकडून तुम्हाला जास्त योगदान त्याचं संयुक्तिक उत्तर मिळेल की त्यांचा स्टँड काय.